ऑफिस सुटायची वेळ झाली, तुमची सगळी माणसं घरी जायला लागली. आता तरी माझं काम करा की सर. केलंच तरी, पण आज काम एवढं होतं की वेळच मिळाला नाही. आणि आता माझी घरी जायची पण वेळ झाली. त्यामुळे एक काम कर, उद्या ये. आपण उद्या करू ना. जा उद्या ये. सर उद्या? हो सर, मी सकाळपासून इथं बसलोय आणि तुम्ही मला उद्या यायला सांगताय. हो असं कसं बोलू शकता सर तुम्ही? आज 2 दिवस होतील मी तुमच्या ऑफिसच्या फेऱ्या मारतोय. मान्य आहे मला, माझ्यामुळे तुमची काल गैरसोय झाली, पण तुम्ही म्हणला तसं मी थांबलो नाही इथं. हां, तुमची काम संपेपर्यंत मी इथं बसलो ना, आणि तुम्ही आता सरळ उठून घरी निघालाय सर. अरे मी काय तुला हे बघा, माझ्या बायकोच्या दवाखान्यासाठी तिचं लायसन काढायचं आहे सर, आणि त्यासाठी तिचं डिग्री प्रमाणपत्र मिळणं लय गरजेचं आहे सर. बघा, तिचा तेवढा फॉर्म भरून द्या. मी हात जोडतो, विनंती करतो तुम्हाला. अरे मी काय तुला बांधील आहे का? हा, तुला काल मी फॉर्म देण्यासाठी हातातलं काम सोडून तुला फॉर्म द्यायला आलो. तू ते न घेता तो असाच निघून गेलास. यात काय माझी चूक आहे? नाही सर, तुमची नाही काय चूक. मला तुमचं म्हणणं कळतंय सर, पण काल घरी अचानक अडचण आली हो, त्यामुळे मला जावं लागलं. आमचे लहान आहेत ना, त्यांना साप चावला सर, आणि घरी कुणीच गडी माणूस नव्हता. अरे सापच चावला होता ना, गेला नव्हता ना. हा, अरे असं उठून पळत सुटायची काय गरज होती? जास्तीत जास्त काय झालं असतं? तुम्ही पोचला नसता तर तुमचे ते कोण नाना का काय, त्यांनी जगाचा निरोप घेतला असता ना. त्यासाठी माझ्या कामाचा खोळंबा का केला? काय काय म्हणला तुम्ही? नानांनी जगाचा निरोप घेतला असता? हा, ज्या माणसाला आपण ओळखत नाही, त्यानं आपलं काय वाईट केलं नाही, त्याच्याबद्दल आपण असं बोलू नये एवढं पण कळत नाही का तुम्हाला? शिकलेला नाही तुम्ही? मग अक्कल काय तराल जाते का तुमची? बघा सर, माझं तुमचं काय वैर नाही, पण नाना माझ्या वडिलांसारखे आहेत. आता मला माझ्या बायकोचं डिग्री प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे, पण त्यापेक्षा नानांची खुशाली त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे सर. त्यांच्याबद्दल बोलण्यामुळं माझं ताबा सुटला सर. मी माफी मागतो तुमची सर. मी तुमच्यासमोर हात जोडतो. मला माझ्या बायकोचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत करा सर. एवढं करा फक्त माझ्यासाठी. आता आपण काहीच करू शकत नाही. ऑफिस सगळं बंद झालंय, सगळे स्टाफ निघून गेलाय. उद्या सकाळी 10 वाजता ना सगळे येतील, आणि ऑफिस सुरू झालं ना सगळ्यात पहिलं तुझं काम करतोय. मग तर झालं. ठीक आहे सर, लय आभार तुमचं. या तुम्ही सगळे, आणि आत्ता जे झालं त्याच्याबद्दल परत एकदा माफी मागतो. तुम्ही विसरून जावा सगळं. विसरून जाऊ काय? माझी कॉलर पकडलीस, याची किंमत आता तुला मोजावीच लागेल. ये उद्या.